तर तुम्हाला सुद्धा घरच्या घरी पेडिक्युअर करायचं आहे आणि तेही एकदम सोप्या पद्धतीने. तर चला दाखवते. बेसिकली आपण काय करतो, रोज अंघोळ करताना किंवा फ्रेश होताना आपला चेहरा तर चांगला वॉश करतो, पण कितीही म्हणा आपण आपले पाय चांगले वॉश करत नाही. थोडं तरी दुर्लक्ष होतंच आपल्याकडून. तर त्यासाठी ना 8 दिवसातून किंवा 15 दिवसातून अशी जर आपण आपल्या पायांची काळजी घेतली ना, तर आपले पाय तेवढे काळे दिसणार नाहीत. तर त्यासाठी ना पहिला तर आपल्या पायांच्या नखांना जी नेलपेंट असते ती रिमूव्हरने काढून घ्यायची. आणि आपल्या मुलींच्या नखांना तर नेलपेंट असते, ती हातांच्या असो किंवा पायांच्या नखांना. त्याच्यानंतर नखं कापून घ्यायची आणि माझी नखं बघू शकता किती राक्षसासारखी वाढवली आहेत मी. नखं कापून झाली की एक टब घ्यायचा, त्याच्यामध्ये गरम पाणी घ्यायचं, त्यात शॅम्पू कोणताही आपल्याकडे असेल तो, एक लिंबू पिळायचा आणि थोडं मीठ घालायचं. आता त्या पाण्यामध्ये ना 15-20 मिनटे आपले पाय घालून तसंच थोडा वेळ सोडून द्यायचं. त्याच्यानंतर आपल्या पायांची स्किन थोडी मऊ पडली की लिंबूची साल आहे त्याने आपल्या पायांवर स्क्रब करायचंच, म्हणजे चोळून घ्यायचं. टूथब्रशने सुद्धा चांगलं क्लीन होतं, तर तो सुद्धा तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर ना एक स्क्रब तयार करून घ्यायचं, ते म्हणजे थोडं तांदळाचं पीठ, दही आणि अर्धा लिंबू घालून मिक्स करून आपल्या पायांना लावून द्यायचं. थोडं सुकलं की हातानं परत एकदा दाखवल्याप्रमाणे चोळून घ्यायचं. त्याच्यानंतर पाण्याने वॉश करून घ्यायचं आणि बघू शकता माझे पाय किती स्वच्छ झाले आहेत आता. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.